हॅलो एव्हरीवन, स्वस्तिक मेहंदी आर्ट या माझ्या मेहंदी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की मेहंदी पेस्ट घरी कशी बनवायची. तर याच्यानंतरची स्टेप आहे, मी ही पेस्ट ओव्हरनाईट भिजायला ठेवली होती. त्यानंतर आता छान प्रकारे इथे डाय रिलीज झालेला आहे. आता ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे, जेणेकरून त्याला स्मूथनेस भेटेल. छान अशी फेटल्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सीसाठी पाणी हवं असल्यास ॲड करू शकता. जास्त पाणी यूज करू नका, नाहीतर तुमची मेहंदी पेस्ट खूपच पातळ होईल. तर मी इथे गरजेनुसार पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे बघू शकता माझी पेस्ट छान अशी तयार झालेली आहे. तर यानंतर मी ही पेस्ट सॉक्समधून गाळून घेणार आहे, की त्यामध्ये काही कचरा किंवा काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या निघून जातील आणि मी ही पेस्ट पायपिंग बॅगमध्ये शिफ्ट करून घेते. तर मी सॉक्स हा पायपिंग बॅगमध्ये टाकलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आता मी ती पेस्ट त्यामध्ये शिफ्ट करते. तर अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग बॅगमध्ये ही पेस्ट शिफ्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोन बनवताना ती कोनमध्ये मेहंदी हे शिफ्ट करताना इझी जाईल. तर इथे माझी पेस्ट तयार आहे. तर आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला कोन तयार करायचे आहे. तर कोन तयार करताना आपल्याला असा पेपर घ्यायचा आहे. हा रेक्टँगल टाईपमध्ये पेपर आहे. ह्याला सेलोफोन शीट असं म्हणतात. तर इथे मी वरती फोर फिंगर ठेवून अंगठ्याच्या साहाय्याने असा हा खालून राउंड राउंड फिरवून अर्ध्यापर्यंतच घ्यायचं आहे. बाकी अर्धा पेपर शिल्लक ठेवायचा आहे आणि तिथे आपल्याला टोक ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जे काही पॉईंट असेल ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता मी इथे अतिशय बारीक असा पॉईंट घेतलेला आहे. हा पॉईंट बारीकच ठेवा, त्यामुळे आपल्याला मेहंदीची फिनिशिंग यायला मदत होते. जर टोक जास्त मोठं राहिलं तर मग तुमची मेहंदी तुम्हाला पाहिजे तशी काढता येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही बारीक पॉईंट ठेवत जा. त्यानंतर इथे मी टेपच्या सहाय्याने व्यवस्थित कोन सिक्युअर करून घेते. कोन सिक्युअर करून झाल्यानंतर आपल्याला आता ही मेहंदी जी पायपिंग बॅगमध्ये आपण घेतलेली आहे ती अशा पद्धतीने कोनमध्ये आपण शिफ्ट करतोय आणि त्यानंतर वरती व्यवस्थित ही सिक्युअर करून घेतोय. तर इथे मी व्यवस्थित हा कोन सिक्युअर करून घेते आणि टेप लावून घेते. तुम्ही पाहू शकता. आणि हो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतायत. ओके, तर मग इथे व्यवस्थित सिक्युअर करून घेतल्यानंतर इथे पाहू शकता पेन्सिल टाईपमध्ये हा कोन तयार आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला अजून एक कोन तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला आयडिया आली नसेल तर तुम्ही नीट बघा आणि घरी ट्राय करा नक्की. तुम्हाला छान प्रकारे कोन तयार करता येईल. ऑर्डरला जाताना मेहंदी आर्टिस्ट स्वतःचेच कोन घेऊन जाणे प्रिफर करतात. मार्केटमधल्या कोनला पॉइंट खूप जाड असते, तुम्ही यूज केलंच असेल. सो दॅट्स वाय आपल्याला स्वतःचे कोन घेऊन जायचे आहेत. आर्टिस्ट हे स्वतःचेच कोन तयार करून घेऊन जातात. सो त्यांनी त्यांच्या मेहंदीला खूप सुंदर फिनिशिंग येते आणि लूकही खूप छान येतो. आपल्याला जशी मेहंदी फोटोमध्ये दिसते तशी मार्केटमधल्या कोननी आपल्याला येणं पॉसिबल नाही. सो दॅट्स वाय तुम्ही घरीच ट्राय करा मेहंदीची पेस्ट, मेहंदी कोन तयार करणे आणि ते तुम्ही क्लायंटकडे जाताना घेऊन जा. खरंच तुमच्या मेहंदीला तसंच तुमच्या डेडिकेशनला वर्थ इट आहे ते. सो दॅट्स वाय तुम्हीही यूज करा. इथे मी दुसरा कोनही तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे कोन तयार करणे आणि प्लस पेस्टचं सगळं बघितलेलं आहे. कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला नवीन काय शिकायचं असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्की घेऊन येईन. इथे आपल्याला 2 पेन्सिल कोन तयार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.